गोंयांत प्रादेशीक आराखडो जावचो ना, झोनिंग येवजण्यो तयार जातल्यो। टीसीपी विशीं उच्च न्यायालयान दिल्ल्या निवाड्या विशीं मुख्यमंत्री आनी भाजपा प्रदेशाध्यक्षा कडेन चर्चा जाली। निवाड्याचेर हांव समाधानी आसा, नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणेन सांगले। गोयचे टीसीपी मंत्री विश्वजीत राणे हांणी टीसीपी कायद्याच्या कलम 17(2) विशीं उच्च न्यायालयाच्या निर्णया आड राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयांत अपील करचे ना अशें जाहीर केलां। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नायक हांचे कडेन सविस्तर चर्चा करून हो निर्णय घेतलो। उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाण टीसीपी कायद्याच्या कलम 17(2) संबंधीचे नेम आणि मार्गदर्शन तत्वां कडेन सरकार फेरबदल करतले अशें टीसीपी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगले। उच्च न्यायालयाच्या आदेशाचो विचार करून ताचो अर्थ लावपा खातीर कायद्यांत गरजेच्यो सुदारणा करपा खातीर टीसीपी मंडळाची बसका आपयल्या। I am very happy overall with the judgment of the High Court, and as a Minister for Town Planning, I am very happy with the overall understanding कित्याक काय गोष्टी आमकां शिकपाक बी गावता। दुसरी गोष्ट म्हणजे कित्याक की 17(2) जे लोक आणि जे NGOs म्हणटाले की unconstitutional 17(2) that has been upheld by the High Court, and it has been upheld by the High Court, and the people who are calling it unconstitutional have nothing else to say because they call it their victory or whatever it is. For me, it is a process of learning. As far as the 17(2) is concerned, that has been upheld by the court. What the court has read down is the bylaws and the rules of the 17(2). And काय हरकत ना, कारण 17(2) चे जे bylaws and rules हांवें सदां सांगल्या, गोंयकार आनी गोंयचे लोक आनी जे कोण गोंयांत येता इन्व्हेस्टमेंट करपाक, त्याच बरोबर त्यांचे कितें तरी कितें जे आसता ते सांबाळपाचें काम सरकार करता, कायद्या प्रमाणे करता। आमी जे कितें केलां, आमी जे कितें करता, आयज सरकार म्हणून मुख्यमंत्री बरोबर आतांच ते बिझी आशिल्ले, आयज मिटींग बी घेवन डिटेल डिस्कशन मुख्यमंत्री कडेन चर्चा करून आमी श्री दामू नायक आमचे पार्टीचे अध्यक्ष, कारण हे पार्टी रिलेटेड, ऑल्सो इट इज रिलेटेड टू द गव्हर्नमेंट फंक्शनिंग। 17(2) हॅज बीन अपहेल्ड। बाकी सगळे जे रूल्स रेग्युलेशन बायलॉज जे कितें नवे तरेचे रूल रेग्युलेशन येवन ते नोटिफाय करपाचो सरकाराचो प्रयत्न आसतलो। त्याच बरोबर सुप्रीम कोर्टाचो हांवें जे कितें उल्लेख केल्ले तो वेगळो विशय, पण गोवा फाउंडेशनाक खुशी आसूंक जाय की बाबा ते खूश हा जाल्यार ते सुप्रीम कोर्टान वचपाची गरज ना म्हणून त्यांनी मिडियाक सांगपाची गरज हा। आमी खुश हा 17(2) चे आमकां वेगळ्या तरेचे इंटरप्रिटेशन जे कोर्टान दिल्या त्या वेगळ्या तरेन फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतलो। गोंयकार आनी गोंयचे लोकांचे 200, 400, 500, 600 स्क्वेअर मिटराची जमिनी बी आशिल्ल्यो जे वेगळ्या तरेन रिजनल प्लॅनान तेका वेगळ्या तरेचे झोनिंग करून ते दवरलेले, आनी ते रॅशनलायझेशनच्या नांवान ते वेगळ्या तरेचे एक कितें तरी जाल्ले रिजनल प्लॅनान म्हणून आमी 17(2) हाडलेले हे करेक्शन करपाक। पूण कोर्टान जे कितें आपले इंटरप्रिटेशन दिल्ले आसा ते इंटरप्रिटेशन आमी वी वील ऑनर इट, and we will also have a detailed discussion in the board, and मागीर कितें गरज पडल्यार आमी करतले। पण त्याच बरोबर आमी कोर्टाचे निर्णय आनी त्यांनी जे अपहोल्ड केला 17(2), आनी म्हाका एकदम खुशी जाता तुमकां सांगपाक की त्यांनी 39A ची स्तुती केल्ली आसा त्याच जजमेंटान। एकदम बरी गोष्ट, कारण स्टेट बरे कायदे हाडटा म्हणून ते सिद्ध जाल्ले आसा। आपाचो आमदार वेन्झी विएगशान टीसीपी ऍक्ट आणि गोंयकारांच्या टॅक्सांच्या पैशांचेर कितें उलयला ते आयकात। आमी जे हावजां मागताले, आमचे हावजां मागताले ते हावजां दिवं ना, पूण हायकोर्टान आज ते मान्य केले। व्हडली हावजां हे आज अप्रूव्ह जाले, आनी आज अप्रूव्ह जावन आज हायकोर्टाची जी ऑर्डर येयल्या ती सगळ्यांनी चोयल्ली आहा। पूण आतां जी गोष्ट मुखार येता, जेन्ना हायकोर्ट हॅज गिवन सच अ ऑर्डर इन फेवर, जाल्यार वाय शूड द गव्हर्नमेंट गो टू द सुप्रीम कोर्ट एंड चॅलेंज? कोणा पासत जितल्यो कन्वर्जना जमीन गायल्ल्यो आहाय 17(2) अंडर, हू आर द बेनिफिशरीज? कोण आहा? वर्मा, शर्मा, रेड्डी हे सगळी नाव घेतलेली आम्ही पहिले व्हडलो बोर्ड जालो, बट हू आर द बेनिफिशरीज ऑफ दिस? मेजर बेनिफिशरीज आर ऑल द पीपल फ्रॉम आउटसाइड गोवा हू आर कमिंग हियर टू इन्वेस्ट। शुड गोवन मनी, गोंयकारांगे टॅक्सा पैसे जे आहे बीजेपी सरकारान सुप्रीम कोर्टाक घालचे काय ना, हे आता आज क्वेश्चन मार्क। गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, गौतमी गांवकार आणि वैष्णवी साळगांवकार।